हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज घेऊन आलेली आहे मी एक नवीन व्हिडिओ. आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की माझं एक छोटंसं बेबी आहे. आणि जसं की आता सर्दी वाढली आहे, सर्दी खोकला वगैरे खूप चालू आहे व्हायरल. आणि त्याच्यामुळे व्हायरल झाल्यामुळे सध्या आता भरपूर सर्दी वगैरे झालेली आहे. आणि माझ्या बेबीला पण काल परवापासून सर्दी होत होती. सर्दी म्हणजे शिंकत होती आणि सर्दी थोडंसं वाटत होतं. त्याच्यामुळे म्हटलं आता लगेच डॉक्टरकडे गेलं की वाफ घ्या वगैरे, आणि त्या वाफेची सवय लागली की मग परत खूप त्रास होतो आणि कफ तसाच राहतो. त्याच्यामुळे माझ्या मम्मी म्हटली की आपण घरगुती उपाय करूया. आणि घरगुती उपायामुळे जवळजवळ जशी झाली तशी मी तसंच करते आहे. आपलं नॉर्मल आपले जे नॉर्मल घरातले पदार्थ असतात, जेणेकरून म्हणजे ओवा प्लस दालचिनी आणि प्लस तेजपत्ता, लवंग आणि त्याच्यासोबतच कापूर. ह्या सर्व जे पदार्थ आहेत आपल्या घरातच इझिली अवेलेबल होतात, ते जे आहेत ते आपण एका बॅग म्हणा किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये वगैरे असं असं पोटली टाईप करू शकतो. आणि त्या हिशोबाने मग ते ज्यांच्याकडे गावाकडे तर आम्ही असायचो ना, तर गावाकडे आम्ही नॉर्मली काय करायचो, जे आपलं कोळसा आहे ना, चुलीमधला कोळसा, त्या कोळसामध्ये वर टाकून त्या धुरी घ्यायचो. त्या धुरीमुळे ना त्या बाळाला पण त्रास होत नव्हता. छातीसाठी पण कफ वगैरे साठत नव्हतं आणि सर्दी खोकल्यासाठी उत्तम आहे. बट आता जशी मी आता इकडे आलेली आहे माझ्या मुंबईमध्ये. त्याच्यामुळे कसं होतं, आपल्याला ते पॉसिबल होत नाही कोळसे वगैरे, त्या चुली वगैरेचा प्रकार. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, तवा गरम करतो आणि तवा गरम केल्यावर हे सर्व जे आहे, हे थोडंसं ओवा आणि जे काही लवंग आहे आणि लसूण, हे आम्ही तव्यावर टाकतो आणि त्याचं गरम गरम तवा साईडला काढतो आणि त्याच्यावर ते टाकतो आणि त्याची धुरी देतो बाळाला, जेणेकरून बाळाला त्रास होत नाही. नाकातोंडात धूर गेलं की थोडंसं त्याला रिलॅक्स फील होतं. आणि त्याच्यासोबतच आम्ही असं हे पोट आपण म्हणतो ना, असं असं एक केलं, तर पोटली टाईप म्हणतात त्याला. मी तर असंच म्हणते, तुम्ही काय म्हणताय नक्की सांगा. आणि असं पोटलीसारखं आहे, त्याच्यामध्ये आम्ही ठेवतो. हे ना आपण तव्यावर असं गरम करायचं आणि हे असं नाकाला किंवा असं डोक्याला किंवा छातीला आणि पाठीला शेक द्यायचा, जेणेकरून बाळाला खूप रिलॅक्सिंग फील होतं आणि लवकरात लवकर त्यांना बरं वाटतं, त्यांना त्रास होत नाही आणि सर्दी बऱ्यापैकी कमी होते. तुम्हाला जर असंच काहीतरी सर्दी खोकला वगैरेचा त्रास असेल, हे मोठे लोक पण यूज करतात. पण नॉर्मली लहान बाळांना कसं पटकन इन्फेक्शन पण होतं आणि त्यांच्यासाठी आपण काही गोळी वगैरे नाही वापरू शकत. आणि सारखं सारखं वाफ दिल्यामुळे पण एक सवय लागून जाते. हा बेस्ट आहे, आपण घरगुती ह्या गोष्टी करू शकतो. आणि अजून काही तुम्हाला प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मी थोडंसं एक व्हिडिओची क्लिप केलेली आहे, माझ्या बाळाला थोडंसं शेक देत होती, ते एक व्हिडिओ क्लिप केलेली आहे, ते पण मी त्याच्यामध्ये दाखवते. आणि प्लस मी तव्यावर कसं सर्व टाकलेलं आहे त्या पण गोष्टी सांगते. ज्यांना कोणाला असं वाटत असेल किंवा ज्यांना कोणाचा बेबी असेल लहान, त्यांनी प्लीज हा उपाय करून बघा. हा लिटरली खूप छान रिझल्ट देतो आणि खूप आपल्या बाळाला रिलॅक्सिंग फील होतं आणि बाळाला झोपही पटकन लागते. जर कोणाला कोणाच्या बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला रिलॅक्स फील झालं तर ओके, नाही झालं तर तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरकडे कन्सल्ट करा. जर खूपच जास्तच कफ झाला, जास्त सर्दी झाली असेल तर तुम्ही वेळ न घालवता डॉक्टरांकडे जा. आणि जर नॉर्मल सर्दी स्टार्ट होणार आहे किंवा बाळ शिंकत आहे वगैरे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, जेणेकरून तुमच्या बाळाला त्रास होणार नाही आणि तुमच्या बाळाला रिलॅक्स फील होईल. अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल, माझ्याकडून जितकं मला माहीत आहे तितकं तुम्ही सांगितलं. अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की कमेंट करा. नक्की मी ट्राय करेल या गोष्टीबद्दल, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल. आणि अजून कोणाला काही व्हिडिओ आवडला, ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं मी तुम्हाला पोटलीबद्दल बोलली, हे बघा, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे अशा प्रकारे ओवा, हा लसूण, हे लसणाचे कांदा, गावरान लसूण घेतला, जर कोणाकडे नॉर्मल लसूण असेल तोही चालेल. आणि त्याला असं थोडंसं असं नॉर्मली मी काही काही कांदा डायरेक्ट ठेवल्यात, जेणेकरून त्याचा वास न जायला, आणि जे काही काही अशा खोलून ठेवल्यात. तर तुम्ही तसंच करा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही असं चिरडून तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून बाळाला त्रास कमी होईल. प्लस हे तेजपत्ता आणि एक लवंग. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी टाकून असं एक पोटली टाईप करावं. आणि हे आपल्या बाळाच्या
सोबत जसं आपलं बाळ झोपलेलं असतं त्याच्या बाजूलाही तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून ते सतत वास वगैरे येईल. आणि नॉर्मली यूट्यूबमध्ये मी अजून एक इन्फॉर्मेशन बघितली होती बाळासाठी. हे नॉर्मली आपण घरगुती उपाय तर सगळ्यांनाच माहीत आहेत आणि माझ्या मम्मीने हे सुचवले होतं. आणि कसं घरामध्ये एक अनुभवी माणूस असलेलं खूप चांगलं, कारण लहान बाळांचं आपल्याला बिलकुल कळत नाही की बाळ एक्झॅक्टली काय होतंय, तिचं पोट दुखतंय का, त्यांना काय होते, सर्दी खोकला तर आपल्याला कळतो, ताप कळतो, पण एक्झॅक्टली बाळाला मूड स्विंग्स होत आहेत का, त्यांना कंटाळा आला आहे का, त्यांना झोप आली का, हे आपल्याला नाही कळत. जे अनुभव माणसं असतात त्यांनाच कळतं. आणि त्याच्यामुळेच मला मम्मीने सांगितलं की अशा पोटली टाईप केलं की ही बाजूला ठेवलं की बाळाला त्रास होत नाही. छान ते कसं वास येतो, जेणेकरून आपल्याला घशाला वगैरे थोडासा वास आला, छातीत वास गेला चांगलं वाटतं, बरं वाटतं. सो अशा हिशोबाने मी हे केलेलं आहे आणि मी नॉर्मली हेच करते. मी अजून बाळाला माझ्या वाफ दिलेली नाही आहे. जितकं मला अवॉइड करता येईल तितकं मी अवॉइड करते. जेव्हा बाळाला खूपच सर्दी वगैरे झाली तर नक्कीच मी आता ॲक्च्युली परवापासून थोडंसं शिंकासारखं करत होते, पण काल थोडंसं नाक गळायला लागलं. सो म्हटलं आपण जरा जास्त शिंक वगैरे द्यावं. सो मी आता ज्या शिंकचा टायमिंग वाढवला आहे, 2च्या बदली 3 केलेला आहे. सो तुम्हालाही असं काही करता तुमचंही छोटंसं बाळ असेल किंवा छोटंसं काही सर्दी खोकला थोडासा त्रास जाणवत असेल तर नक्की हे ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. 2 व्हिडिओ ॲक्च्युली घेऊन येणार आहे. सो जितकं मला पॉसिबल होईल तितकं मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. छोटंसं बेबी असल्यामुळे थोडंसं टाईम शेड्यूल पुढे मागे होतं. बट मी खूप प्रयत्न करते व्हिडिओज टाकण्याचा. आणि लवकरच मी अजून एक व्हिडिओ घेऊन येईल की माझं नक्की सीझर झालं की नॉर्मल झालं. आणि प्लस आनंद, खुशी, सगळेजण कसे खुश झाले, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी नक्की व्हिडिओ पोस्ट करेल. माझा ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करा. छोटा चॅनल आहे. मला खूप सारा सपोर्ट द्या, भरभरून सपोर्ट द्या, हीच अपेक्षा ठेवते. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. ओके, बाय, टेक केअर. झालं पिल्या. ए डंगडगा 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 डंगडगा. केली का तू?